टीम पहुंचते हुए। दोनों टीम रेडी होते हुए। दर्शक पूरा एक्साइटेड मैच के लिए। आले का साथ आले बाकीचे बाहेर टाइम लागणारे टाइम लावा। प्रचित कोणती आणि मैच शुरू होते हुए। देखते रहो। आपली टीम आता आहे ना मग रे हात पडतं हॅलो खुर्ची आणतो सायकल साईड हा बाई इथे जीझेड 4 आणि जीझेड 5 मध्ये आपण सामना पाहतो। अतिशय सुरेख होते अॅक्टिव्हिटी केली जाते संघाकडून। तेवढाच मात्र आदेश परदेशी आपला अति सुरेख खेळ पाहतो पडतो। आदित्य परदेशी सॉरी आणि प्रचित एका साईडला दोघांच्याकडे देखील धुरा देखील असणार आपल्या संघाची। दोन्ही कॉर्नर अतिशय सुरेख कामगिरी बजावत असतात, परंतु विशाल हरडला बॅक लाईनच्या पाठी पाठवल्यानंतर कुठेतरी संघामध्ये थोडा कॉन्फिडन्स कमी दिसतोय। परंतु एवढाच आपल्याला विशालला इन करणे खूप गरजेचं आहे। हा खेळाडू अतिशय ठाणे जिल्ह्यात आम्ही जेव्हा कबड्डी खेळ आदित्य परदेशी देखील अतिशय सुरेख आहे। असणार आहे 3 पॉइंट सुपर रेड केले। आदित्यला मोहन पाडलं, परंतु तेवढा रेडर अतिशय बहुत अच्छा मैच होते हुए। 4-5 प्रचित स्वतः कर्णधार आपल्या तड्यासाठी आलेले आहे। कर्णधार कोणती इथं शंकर बाडेकर ते ऍडव्हान्स टॅकल मात्र डिफेन्स सर्वांची मर्यादित दिसतात। रेडरला बाद देखील केली जाते। जीझेड 4 निराशेजनक अतिशय सुरेख रेडिंग केली जाते। विशाल हा नावाची परम काळेला बॅकलाईनच्या पाठी नेलं आणि अति सुरेख सुपर रेडची शक्यता असताना देखील डिफेन्सने अतिशय सुरेख आणि ऑल आउट झालंय तो जीझेड 3 वेळ घेतले। आदित्य परदेशी थोडी घाई देखील आपल्या संघाला नडलेले दिसते, परंतु त्याच्याकडे देखील क्षमता देखील असणार आहे। कॉर्नरची भूमिका बदलत ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सफल होता का बघूया। रेडर आउट 1 पॉइंट जीझेड 5 हा आपल्या संघासाठी रेड मारताना दिसून येतोय। त्याला निराशा यश मिळते ते आपण या रेड नंतर पाहू। खूप उत्कृष्ट आणि चप्पल असलेला हा रेडर आपल्या संघासाठी रेड मारतोय। शंकर पाडेकर
तसंच चप्पल आणि रनिंगला सुद्धा आपल्या संघासाठी एमटी रेड मारलेली आहे. विशाल हा खूप उत्कृष्ट आणि खूप विशालला बॅकलाईनच्या वाटी दोनों पाठवलं टीम जातंय. पूरे आक्रामक मोड में. का ज्यांच्या संघाचा होता विशाल पुढे निराश करतोय. इथे देखील दोनों भी पॉइंट का कोई भी चांस छोड़ना नहीं चाहते हैं. सुपर रेड की सुपर रेड देखील केला जातो. 3 पॉइंट विजय फायर सुपर रेड 3 पॉइंट. आदित्य परदेशी थोडी काही आपण लढाई करताना दिसते परंतु डबल टाय होल्ड देखील केला जातोय. सुरक्षा पाहायला भेटतोय आदित्य. नक्की दरवर्षी आपला हा कबड्डीच्या माध्यमातून अतिशय सुरेख खेळ करत असतो आदित्य. यंदा इथे पाहिलं शंकर पारिक यांचा संघ थोडा आता ऑल आउटच्या दिशेने जातोय. त्याच्या देखील 3 पॉइंट देखील आहे. जर जिंकायचं असेल तर विशालला ही राहणे खूप गरजेचं आहे. विशालच्याकडे खूप देखील अपेक्षा देखील असणार आहे परंतु देखील फुटवरचा देखील काही वापर करताना नाही दिसत आहे विशाल. पण एवढा अतिशय सुरेख आपल्याला डिफेन्स पाहायला भेटतोय आदित्य परदेशी आणि नक्कीच विचारचा असलेला हा प्रचित कदम एक कळलं की 2 पॉइंट विजय झाले. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या संघासाठी रेड मारताना दिसते. मागची रेड एमटी ठरली पण ही रेड परदेशीचं खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्या संघाला त्यांच्या संघाला लाभलं आणि खरंच त्यांचा संघ 12-9 पुन्हा फलक झाले 12 आणि 9. कोणाचे बघूया आता कोणता संघ कोणावर मात करेल देखील खूप गरजेचं असणार देखील आहे. त्याची डबल टाय करतो तरी 1 पॉइंट विजय झाले. आदित्यकडून अतिशय त्याच्या आदित्यकडून देखील केलं जातोय. प्रभावित देखील करतो आदित्य. प्रचित आणि आदित्य असलेली हे कॉर्नरची जोडी. पुढे कोणता संघ आता कोणावर मात करेल सिंगल पॉइंट घेऊन आपल्या जिजर 5 ला पॉइंट मिळतोय. आदित्य परदेशीच्या मार्गदर्शनाखाली संघ खूप उत्कृष्ट पद्धतीने पॉइंट्सवर पॉइंट घेत आलेला आहे. पुन्हा एकदा मागे भेटावं लागेल. 1 पॉइंट कारण प्रथमेशला मार्गदर्शन करून प्रथमेशला रेडिंगला पाठवलेलं आहे. पाहू प्रथमेशने मागच्या पॉइंट घेतला पण या रेडला घेऊ शकतो का नाही. 1 पॉइंट प्रथमेशला सुद्धा आघाडी घ्यावं लागेल. विशाल हा आपल्या संघासाठी खरंच विशाल ठरलेला आतापर्यंत पण या मॅचलाही त्याला आपल्या संघासाठी विशाल ठरावं लागेल आणि पॉइंट घ्यावे लागतील संघाला जिंकण्यासाठी. तसेच आदित्य परदेशी सुद्धा हा चॉकलेट खेळाडू खूप उत्कृष्ट पद्धतीचे टॅकल करून त्यांचे समोरच्या संघाचे प्लेयर बाहेर पाठवत आहे आणि तसाच हा एक टॅकल करायचा प्रयत्न 2 पॉइंट DJ4 नाव
प्रणव रेडिंग मध्ये आलाय. प्रणवने देखील प्रभावित केलंय. पहिला रेड वरती देखील पॉईंट घेतला होता. दुसरे देखील रेड वरती पॉईंट घेतला. आता एमटी रेडी करून आपल्या मैदानात परत सुपर टॅकल असणार. पर्यंत असणार हा कॉर्नर. बघा प्रगतकडनं देखील खूप देखील अपेक्षा देखील असणार आहेत. काल देखील चांगल्या प्रकारे खेळ केला होता. पण परमने लात मारून गडी जिंकण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असा पण राहतोय, परंतु आज जिंकणे दोन्हीला आवश्यक देखील असणार आहे. जर पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर आज दोन्ही संघाला एक एक विजय प्राप्त करणे खूप गरजेचं आहे. तिथे मला वाटतं मध्यंतर झालेलं आहे. तो First half. जातोय मैच फर्स्ट हाफ ये हमारे कमेंटर महोदय फर्स्ट हाफ के बाद मैच शुरू होते हुए सर उठो कमेंट्री करनी नंतर सामना चालू होते. डबल टाय होल्ड केला जातो. अतिशय सुरेख देखील केली जाते. प्रणव देखील केला मी खुर्ची गेलाच बाई किती काय झालं परत काय हा आपल्यासाठी पहिली रेड मार्क. पंचम करता खूप उत्कृष्ट पद्धतीने लक्ष द्या पण सगळी पक्की मास्टर आणि ते परदेशीचा खूप उत्कृष्ट पद्धतीचा एक पॉइंट एमटी रेट केले जाते. आपल्या संघाचं नेतृत्व करतोय कॅप्टन अतिशय सुरेखा रेडिंग केली. महेंद्र देखील आता अतिशय सुरेख खेळ करणे खूप गरजेचं आहे. आपला संघ आता ऑलआउटच्या दिशेने जात असताना महेंद्राला देखील पॉइंट घेणं खूप गरजेचं आहे. परंतु डिफेन्स तेवढा अग्रेसिव्ह आहे. माध्यमातून अतिशय सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय संघांकडून. परंतु इथे सुपर टॅकल ऑन असणार आहे. महेंद्र एका साईडला आहे, परंतु प्रथम सुपर टॅकल डबल टावर देण्याचा प्रयत्न हा मात्र शंकरजी तेवढे सुरेख टॅकल केला जातो. दोन नोंद केली जाते. सुपर टॅकल केली जातोय आणि शंकर पाडेकर इन होतोय. विशाल बॅकलाईनच्या पाठी जर जिंकायचं असेल तर विशालला इन करणे खूप गरजेचं आहे. विशालच्या खांद्यावरती आदित्य प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. अति घाई आणि संकटात नाही असं पाहायला मिळालं. आता इन झालाय तो
विशाल देखील खूप चांगला खेळाडू इथं टाइम आउट देखील घेतला जातोय. संघ मालक स्वतः सुमित सर आपल्या संघाला थोडं मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात. 3 पॉईंट जी च्या सुपर रेड केली जाते. परम आता स्वतः कोयला जे आहे दुसऱ्यांदा टच झाला. टाइम किती वाटते 4 मिनिट सांगितलं का सर किती पण इकडे किती आहे 18 TZ4 को 24, 18-26 TZ5 को मुकाबला पाहायला 18. मिळतोय. 18 आणि 26 अजून देखील 4 मिनिट 4 मिनट और बचा हुआ है मैच का. चालू सामन्याची शेवटी 4 मिनिट असताना देखील इथे कामगिरी देखील करावी लागेल. मल्टी पॉईंट रेड घेणे खूप आवश्यक असणार आहे. परंतु तेवढंच अतिशय डिफेन्स देखील चांगल्या प्रकारे काम करता मिळतोय. शंकर पाडेकरचा असणार आहे सगळं आणि महेंद्राच्या पकडलेला टॅग ठेवण्यासाठी सुरेख GZ5 1 पॉईंट GZ4 1 each. विशालला जर इथं पडायला गेलं तर 2 पॉईंट मिळू शकतात. तेवढंच पकडणं खूप कठीण आहे. विशालच्याकडे तेवढी क्षमता देखील आहे आणि चांगले देखील खेळाडू आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवायचं असेल तर इथे पॉईंट घेणं खूप गरजेचं आहे. परंतु डिफेन्स तेवढाच मजबूत पाहायला मिळतोय. बघा कशा प्रकारे डिफेन्स देखील केला तर परमला पॉईंट घेणं खूप गरजेचं आहे. 30 सेकंद बोर्ड देखील मागतोय. बोनस पॉईंट GZ5 बोनस पॉईंट GZ5 1+2 3 पॉईंट GZ4. खूप उत्कृष्ट पद्धतीचे रेडिंग करत आलेला शेवटच्या काही क्षणासाठी आपल्या संघासाठी काहीतरी योजना आखून टाइमपास करत आहे. पण तसाच आदित्य परदेशी सुद्धा खूप उत्कृष्ट पद्धतीने करत आलेले आजचे टॅकल हे विसरू शकत नाही. खरंच त्यांनी पण आपल्या संघाला खूप मोलाचे टॅकल पॉईंट आणून दिले आणि प्रचित कदम हा विराटचा प्लेअर खूप उत्कृष्ट असा रेडर तसेच डिफेंडर आपल्या संघासाठी रेड मारताना खरंच त्याला आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर एखादी 1-2 तरी सुपर रेड मारावं लागतील. पण तो सुद्धा बाहेर खूप उत्कृष्ट पद्धतीचा डिफेंड तसेच रेड करत विजयाच्या दिशेने जात आहे. आदित्य परदेशने रोहितला बाहेर केले आणि आपल्या संघाला 1 पॉईंटची नोंद त्याने आपल्या वहीत केलेली आहे. साई पवार याने खूप उत्कृष्ट पद्धतीचे टॅकल करून आपल्या संघाला सुद्धा त्याने खूप मोलाचं पॉइंट्स मिळवून दिलेले आहे. तसाच विशाल हा आपल्या संघासाठी रेड मारताना दिसून येतोय. सोळा नंबरची जर्सी प्रदान केलेला हा विशाल खरंच खूप विशाल ठरला आपल्या संघासाठी. त्याचे खूप मोलाचे पॉइंट रीडिंग मध्ये आपल्या संघाला मिळवून दिले. प्रचित कदम हा आपल्या संघासाठी पुन्हा एका रीडिंगला दिसून आलेला आहे. करायचा प्रयत्न सफल ठरताना कुठेतरी दिसून येतो आहे. रोहित हा आपल्या संघाला रेड मारण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. खरंच त्याने सुद्धा आपल्या संघाला 4 ते 5 पॉइंट्स मिळवून देऊन खूप मोठे योगदान केलेले आहे आणि त्याचा हा चपळता खरंच खूप सुंदर आणि उत्कृष्ट दिसून आलेला आहे आजच्या दिवसासाठी. $1 point GZ4.
चालू सामन्याची शेवटची रेड असणार आहे. बघूया कोणता संघ विजय होईल. अतिशय सुरेख सामना पाहायला भेटला. एकतर्फी सामना पाहायला भेटला. आदेशने थोडं निराश केलं, परंतु विशाल आणि त्याच्या सहकाऱ्यांची लाभलेली साथ आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. बहुत अच्छा जीत करते हुए